नमस्कार. साक्षी मॅडम, थँक्यू सो मच प्रस्तावनेसाठी, इंट्रोडक्शनसाठी. हं, मला दिलेला विषय आहे आनंदी कुटुंबासाठी सजगता. तर कुटुंब संस्कृती किंवा फॅमिली कल्चर हे भा भारतीय संस्कृतीचं त्याला एक मानबिंदू मानलं जातं. खूप कमी देशांमध्ये इतकी घट्ट कुटुंबाची वीण असणं पाहण्यात येतं. अगदी सुरुवातीपासूनच वेस्टर्न कल्चरमध्ये स्कॅटर्ड फॅमिलीज किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज अशाच पद्धती जास्त राहिल्या होत्या. पण त्याच कालखंडामध्ये भारतामध्ये मात्र अतिशय मोठी मोठी कुटुंब म्हणजे जवळपास 100 लोक एकत्र राहण्याची कुटुंब असं सुद्धा पाहण्यात यायचं. आणि हे सगळे सलोख्याने मिळून मिसळून आनंदाने गुण्यागोविंदाने राहायचे, असं आपण सगळेजण आपापल्या घरच्या जुन्या फॅमिलीज विषयी ऐकत असतो. काळाच्या या सगळ्या कुटुंब पद्धतीमुळे त्या काळी परस्परांना भक्कम मानसिक आधार, भावनिक आधार, त्याचबरोबर आर्थिक उणीवा एकमेकांच्या भरून काढणे, सेवा शुश्रूषा, मुलांना लहानाचं मोठं करताना मिळणारी मदत आणि खूप प्रमाणात सगळ्याच पद्धतीचं शेअरिंग, हे सगळं उपलब्ध व्हायचं. त्यात मग परत काही जणांची कुचंबणा होणं किंवा कोणाला ते तसं नको असणं, या गोष्टी चालत असत. पण ओव्हरऑल त्याचा ऍक्सेप्टन्स खूप चांगला होता की आपण एकत्र कुटुंब पद्धती राहतो. काळाच्या ओघात ग्लोबलायझेशन बरोबर म्हणा की शहरीकरणाबरोबर हे सगळं बदलत गेलं. आणि आता आपण जास्त करून न्यूक्लिअर कुटुंब पाहतो, म्हणजे जी अगदी आई वडील आणि त्यांची मुलं एवढ्या इथपर्यंत केंद्रित असतात. काही घरांमध्ये सासू सासरे, आई वडील इथपर्यंतच असतं, पण खूप सारे भाऊ वगैरे एकत्र राहतात, हे आपण कमी पाहतो. जसं तरीही आजही आपल्याकडे कुटुंबाचं महत्व टिकून आहे. मग या कुटुंबाच्या मदतीने जे काही मी आता सांगितलेले पॉझिटिव्ह आस्पेक्ट बघायला मिळतात, आधाराचे, काळजीचे, कुठल्याही ताणतणावातून बाहेर पडताना मिळणारा सगळा सपोर्ट, तर याच बरोबर एकमेकांचे स्वभाव दोष सहन करणं, इतरांसाठी आपला वेळ देऊन कधी कधी स्वतःसाठी कसलाच वेळ न राहणं, त्याचबरोबर व्यसनाधीनता वगैरे जरी कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची असेल तर ती इतर सगळ्यांनी ती तशीच सहन करत राहणं, कारण आपण एका कुटुंबाचा भाग आहोत. ते आपले वडील आहेत, आपला नवरा आहे, आपली बायको आहे, तर तिचं हे सहन केलं पाहिजे. मुलांना वाढवताना दोघांमध्ये किती जरी मतभिन्नता आली तरीही तो संसाराचा गाडा तसंच रेटत राहणं, आर्थिक बाबीमध्ये होणारे दोघांपैकी कोणाचीही कुचंबणा, यामध्ये असं काही विक्टिमाइज फक्त स्त्री फक्त ते फेस करते आणि पुरुष नाही, असं काहीच मला म्हणायचं नाहीये. तर या सगळ्या नेगेटिव्ह बाबी पण येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉमिनेटिंग बिहेवियर घरातल्या एखाद्या व्यक्तीचं इतरांना सहन करावं लागणं. नॉट जस्ट बायकोचं नवऱ्याला किंवा नवऱ्याचं बायकोला, पण इव्हन मुलांना, किंवा घरात एखादे वडीलधारी असतात, आज ते रिटायर्ड आहेत किंवा त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या जरी संपल्या असतील तरीही ते सगळ्यांवर रूल करू पाहतात किंवा आपलीच तत्व सगळ्यांवर लावू पाहतात. तेव्हा बऱ्याचदा मग कौटुंबिक अडचणी उद्भवतात की ते सहन होत नसतं, किंवा मग ते घर किंवा ती आपली फॅमिली हे सेफ प्लेस राहत नाही. मग अशा वेळी बऱ्याचदा जे काही दुरावे आहेत ते वाढत जाऊन वगैरे कुटुंबाकडून मिळणारा जो ऍडव्हान्टेज आहे, जे काही प्लस पॉइंट्स आहेत, त्याला लोक पारखे होतात. आणि कुटुंब एक्झॅक्टली काय करतं ते फक्त जगेपर्यंत एकमेकांची मदत असाच एक संदर्भ नसून, किंवा एक सेफ प्लेस, सेक्युअर प्लेस, की जे आपले रिलेटेड नाही आहेत त्यांनी आपल्याला कसला त्रास देऊ नये किंवा कोणत्या प्रकारची आपली फसवणूक, शोषण होऊ नये, इतक्या पुरतच ते नाहीये. तर मला असं वाटतं की कुटुंब हा देशाचा एक मूलभूत, अतिशय पायाभूत असा घटक आहे, ज्याच्यामध्ये देशाचे नागरिक घडत असतात. तर हे नागरिक लहान मुलं म्हणून जेव्हा एखाद्या घरात वाढत असतात, तेव्हा ते त्या घरात जे काही पाहतात त्यांना जी सुरक्षितता मिळते किंवा असुरक्षितता मिळते, आणि यातून त्यांच्या मनोभावनेमध्ये होणारं, त्यांच्या मनपटलावर होणारे जे बदल असतात, आणि समाजात मग ते कसे वावरायला लागतात, ते स्वतःसाठी काय करतात हे तर महत्वाचं आहेच, पण समाजशील प्राणी म्हणून किंवा समाजाचा भाग म्हणून ते काय करतात हेही तितकंच महत्वाचं आहे. मग कधी खूप ट्रबल्ड फॅमिलीज मधून बाहेर येणारे गुन्हेगार मुलं किंवा व्यसनी, किंवा
त्याचबरोबर सततच फसवणूक करणारे आणि आयुष्याची दिशा भरकटलेले किंवा स्वतःला लवकर संपू पाहणारे असे अनेक पद्धतीचे लवकर डिप्रेशन, अँझायटी सारख्या विकारांना बळी पडणारे, शारीरिकदृष्ट्या लवकर कमकुवत होणारे अशा पद्धतीची मुलं ही अनस्टेबल फॅमिलीज मधून बऱ्याचदा बाहेर पडू शकतात. तर मला असं वाटतं की माइंडफुलनेस या सगळ्यामध्ये कशी मदत करतो तो आजचा माझा टॉपिक आहे. त्यावर मी एक 20-25 मिनिट बोलून 10 मिनिटांचा आपण लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन, प्रेम दया एकमेकांविषयी याचं एक ध्यान आपण करूयात, गायडेड मेडिटेशन. आणि त्यानंतर आपण काही विचारायचं असेल तर ते करू शकता. तर मी सजगता एका आनंदी कुटुंबासाठी कशी कशी काम करते याला मी काही पॉइंट्स मध्ये घेतले. तर पहिले माझे काही मला काही संकल्पना सांगायच्या आहेत. त्या 3 संकल्पना आहेत. त्यातली पहिली संकल्पना म्हणजे इंटरपर्सनल न्यूरोबायोलॉजीची आहे, की रिसर्च काही ठिकाणी झालेला एक्सटेन्सिव्ह रिसर्च असं सांगतो, की जर का एखाद्या घरात एखादीच व्यक्ती सुद्धा जर सजगता ध्यान करत असेल, इथे मला नामस्मरण आणि इतर गोष्टींचा उल्लेख करायचा नाहीये, ध्यानाच्या इतर प्रकारांचा. कारण मला सजगता ध्यानच समजतं आणि मला त्याच्या प्रॅक्टिसच्या परिणामांविषयीचाच माझा अभ्यास आहे. तर एक व्यक्ती जरी ते करत असेल, माइंडफुल होऊन ती आपले मेडिटेशन बऱ्यापैकी नियमितपणे करत असेल, तर त्याचा परिणाम इनडायरेक्ट इफेक्ट हा त्याच्या सभोवतालवर होतो, असं इंटरपर्सनल न्यूरोबायोलॉजी सांगते. यामध्ये काम करणाऱ्या रिसर्चर्सनी काही हॉस्टेल स्टुडंट्सवर, कोविड काळामध्ये एकट्या पडलेल्या फॅमिलीज मधल्या मेंबर्सवर असे काही प्रयोग केलेले आहेत, की त्यांच्यातलं कोणी एकच करतं, 2 आठवडे करतं आणि 2 आठवडे बंद करतं मेडिटेशन करणं. तर जो करत नाहीये त्या पार्टनरचे इंटरव्ह्यूज घेण्यात आलेले आहेत, की त्याला कुठल्या काळात कसं वाटत होतं. आणि या बऱ्यापैकी ऑथेंटिक चांगल्या जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या स्टडीज असं सांगतात, की जरी सगळी फॅमिली मिळून मेडिटेट करत नसेल, कोणी एखाद दुसरं जरी घरातलं करत असेल, तरी त्याचे चांगले परिणाम इतरांना मिळतात. यातून मी जॉईन केलेल्या लोकांचा पहिला डाऊट क्लिअर करू इच्छिते, की मी एकटी करून माझं कुटुंब कसं आनंदी होणार आहे. तर शक्यता वाढणार आहे, अ, संधी वाढणार आहे, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन, पीस हा घरामध्ये राहण्याची. जरी तुम्ही एकटे प्रयत्न करत असाल तरीही तो प्रयत्न कन्सिस्टंट ठेवणं आवश्यक आहे. दुसरा संदर्भ द्यायचा आहे मला न्यूरॉन मिररिंगचा. तर न्यूरॉन मिररिंग हा कॉन्सेप्ट नवीन नाहीये. तो आधी ऑटिझमच्या मुलांसंदर्भात वगैरे त्याच्यावरती रिसर्च झाला होता. या कॉन्सेप्टमध्ये असं एस्पेशली हा मोटर ऍक्टिव्हिटीज विषय असतो, जो पूर्वी मानला जातो की फक्त माकडांमध्ये हे न्यूरॉन मिररिंग बघायला मिळतं. पण नंतर ते सिद्ध झालं की माणसाच्याही अनेक मोटर कॉर्टायसेस आणि त्याचबरोबर काही सेन्सरी कॉर्टिक्स मध्ये सुद्धा हे मिररिंग दिसतं. तर हे काय आहे एक्झॅक्टली? तर घरातले लोक एकत्र राहणारे किंवा एखाद्या कंपनीतले क्लोज कलिग, अगदी बॉस आणि तुम्ही, तर तुम्ही जितकं समोरच्याला ऑब्झर्व करत असता, तर तुमचे न्यूरॉन त्याच्या न्यूरॉनला इमिटेट करायला लागतात, त्याची नक्कल करायला लागतात. मग याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. इमोशनल रेग्युलेशनवर ह्याचा खूप परिणाम आहे. म्हणजे जर का एखादी आई तिच्या मुलांशी चिडचिड न करता किंवा ती वेळोवेळी ती समजून घेऊन आपल्या टास्क करत असेल, त्याच्याशी टीनेजर मुलीशी आपल्या कसं कसं बोलायचंय, काय वागायचंय, याचं ती भान ठेवून वागत असेल, तर त्या मुलीलाही ते भान आपोआपच येतं. आणि ही ऍक्च्युली ही खूप सायन्सचं प्रूफ देऊन सांगण्याची गोष्ट नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुलं ते करतात जे ते पाहतात. तर कुटुंबामध्ये शांतता येण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सौहार्द सौजन्य वाढण्यासाठी बी द चेंज विच यू वॉन्ट टू सी इन युअर फॅमिली, हाच कॉन्सेप्ट आहे की तुम्ही तो बदल बना. तुमच्या न्यूरोनल ऍक्टिव्हिटीला तुमची मुलं, कदाचित तुमचा पार्टनर सुद्धा, कदाचित तुमचे इनलॉज सुद्धा कॉपी करत असतात. तुम्हीही त्यांना कॉपी करत असता. म्हणजे आयुष्यभर आपल्या सासूचा एक पर्टिक्युलर दोष जर एखादी सून सगळ्यांना सांगते, की त्यांचं मला हे आवडत नाही, काहीही त्या टॉन्ट्स मारतात किंवा त्या मुद्दामून मला जास्तीची कामं सांगतात, तर ऑटोमॅटिकली ही सून पुढच्या आपल्या सुनेच्या वेळी आपल्या सासूचेच दुर्गुण मग दाखवायला लागते, संशयीपणा किंवा काहीही. कारण की तिच्या मिररिंग मध्ये हे ऑटोमॅटिकली घडतं, की ती त्याची कारणं न शोधता ती त्याला
स्वतःच्या वागण्यामध्ये ती त्यालाच इमिटेट करायला सुरू करते. तर आपण काय आपले न्यूरॉन आपल्या अ, कुटुंबियांच्या मनाच्या आरशामध्ये काय दाखवतायत याचं भान आपल्याला असणं आवश्यक आहे. तिसरा संदर्भ आहे इमोशनल बँक अकाउंटचा. तर सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलचे ऑथर या बँक अकाउंट विषयी अतिशय छान एक्सप्लेन करतात की तुम्ही जे काही सौजन्यशील, प्रेमाने, आदराने, त्यानंतर इस्पेशली लॉयल बनून, म्हणजे तुम्ही अतिशय विश्वासार्हता कमवून आणि अजिबात फसवणूक न करता जेवढे आपल्या पार्टनर बरोबर राहताय, आपल्या सभोवतालच्या लोकांबरोबर राहताय, तर त्यांच्या मनामध्ये ते बँक अकाउंट स्ट्रॉंग होत जातं. हा, मी हे सगळं बोलत असताना त्या लोकांचा संदर्भ यात अजिबात नाहीये, जे टोटली सायकोपॅथिक किंवा नार्सिसिस्ट किंवा अतिशय पॅथॉलॉजिकल डॉमिनंट बिहेवियर करतायत आपल्या बायको बरोबर किंवा नवऱ्याबरोबर. ती एक टोटली वेगळी कॅटेगरी आहे. मी सर्वसामान्यपणे सगळं ठीक आहे तरी कुटुंबात आनंद नसतो अशा सिच्युएशन्सला जास्त करून घेऊन बोलते आहे. किंवा जो काही आनंद आहे तो वाढवण्यासाठी, तो तसाच कल्टिवेटेड ठेवण्यासाठी, त्यात अजून भर घालण्यासाठी माझा इथेच संदर्भ आहे. तर या असा इमोशनल बँक अकाउंट त्या व्यक्तीवर काम नाही करत जी मुळातच कुठल्याच प्रकारे रिसेप्टिव्ह नाहीये. पण इन जनरल हे अकाउंट काम करतं. समजा ते त्यावेळी तुमच्या नवऱ्याबरोबर नाही करते, पण त्याच वेळी मुलांबरोबर ते नक्की काम करतंय. तर इथे मग इथे डिपॉझिट होत जातात. विड्रॉवल सारखे तेव्हा होतात जेव्हा तुम्ही अ, टोमणे, दोष काढणे, हर्ट करणे वेगवेगळ्या पद्धतीने, सतत एका अतिशय पूर्वग्रह दूषित पद्धतीच्या वर्तणुकीतून समोरच्याला ट्रीट करणे. तर तेव्हा विड्रॉल खूप होत गेले, तर हे अकाउंट जर एम्प्टी झालं, तर मग ती व्यक्ती स्वतःला त्या कुटुंबाचा एक सदस्य मानत नाही. कारण तिच्या मनात तुम्ही की तयार केलेलं अकाउंट हे आता नील आहे किंवा रादर ते डेप्ट मध्ये आहे. म्हणून इमोशनल बँक अकाउंट की आपले प्रयत्न करत राहणं, कुठल्याही स्टेजला जरी आज कुटुंब असेल, मुलं कुठल्याही वयोगटातली असतील, तरी हा प्रयत्न करत राहणं की आपल्या बाजूने ते कंपॅशन, तो ट्रस्ट, त्यांना ते आपली लॉयल्टी, आपलं डेडिकेशन, आपलं केअरिंगनेस, आपल्याकडनं होऊ शकणारी त्यांची मदत. तर हे अकाउंट जेव्हा जोपासत राहतो आपण, तेव्हा समोरच्याच्या मनात ते घट्ट होतं. सायंटिफिकली ते घट्ट होतं आणि त्याचे परतावे आपल्याला थोड्या काळानंतर का असेना पण मिळायला लागतात. आता मग हे या 3 संदर्भानंतर माइंडफुलनेसच्या यश वेलणकर सर शिकवतात त्यातल्या कोणत्या गोष्टी खरंच आपल्यावर पूर्णपणे काम करतात आणि गृहकलह आणि या सगळ्या त्रासदायक गोष्टी कमी होऊन जास्तीत जास्त समाधानकारक वातावरण कसं तयार होतं. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अर्थातच बॉडी स्कॅन आहे. त्याच्याही आधी मूल्य निश्चिती आहे, की मुळात तुमची इच्छा आहे का, की तुमचं घर एक सेफ प्लेस, एक आनंद देणारी जागा असावं आणि तुमचं कुटुंब हे एक घट्ट विणीचं असावं. सगळे एकमेकांना सगळं काही शेअर करत असतील आणि तुम्हाला तुमच्या कामाच्या जागेवरून कुठेही बाहेर गेलात तेव्हा अगदी ओढीने घराकडे परत यावंसं वाटत असेल. असं तुमचं घर असावं असं तुम्हाला वाटणं आणि असं माझं कुटुंब असणं ही माझी टॉप प्रायोरिटी आहे. ते माझं सगळ्यात उच्च मूल्य आहे मी ठरवलेलं. असं तुम्ही जर मानता, तर बाकीच्या गोष्टी तुमची मदत करणार आहेत. म्हणजे मुळातच ती मूल्यनिश्चितीच जर नसेल, की नाही मला त्यापेक्षा महत्वाचं माझं स्वतःचं एनरिचमेंट किंवा मी व्यक्ती म्हणून किती काय काय मिळवू शकते आयुष्यात. मग ते पैसा असेल, फेम असेल, दुसरे कसलेही आनंद असतील, की मी माझा वेळ टोटलच वेळ मी माझ्या स्वतःच्या हॅपीनेस, तात्कालिक कशाही लॉंग टर्म मी त्यालाच देणार आहे. किंवा मला या कुटुंबाशी देणं घेणं ठेवायचं नाहीये कारण मला यांच्यावर कसला राग आहे. अशा पद्धतीच्या मानसिकतेतून पुढचा प्रवास तितकासा सोपा नाही. तर पहिले प्रायोरिटी माय फॅमिली अँड माय फॅमिलीज हेल्थ, माय फॅमिलीज वेलबिंग अशी असेल, तर माइंडफुलनेस मधल्या गोष्टी आपल्याला ठिकाणी जाणवतात, की अरे हे मी इथे अप्लाय करू शकते, हे तिथे अप्लाय होईल, अशा पद्धतीने. आता हा सगळा सराव, हा सर सांगतात त्याप्रमाणे पहिली गोष्ट, बॉडी स्कॅन आपल्या अमॅगडालाची साईज कमी करून आपली रिॲक्टिव्हिटी कमी करतो.
म्हणजे मूल्यनिश्चिती पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट बॉडी स्कॅन, की तो जितका जास्त प्रमाणात केलाय आणि आपल्याला लक्षात यायला लागलंय की प्रतिक्रिया करत राहायच्या नाहीयेत, स्वीकार करायचा आहे. सेन्सेशन्सचा असो, श्वसनाचा असो, विचारांचा असो की भावनांचा असो. तर बॉडी स्कॅन बरोबर आपली ती सेन्सिटिव्हिटी कमी व्हायला लागते आणि ऑटोमॅटिकली विचारांची सजगता, विचार येणं आणि करण्यामधले फरक आणि त्याचबरोबर भावनांचा स्वीकार, भूतकाळामधल्या आपल्या जखमांबरोबर, आपल्या ट्रॉमाज, इंजुरीज, आपले जे काही आपलं सल आहेत मनातले, त्यांच्याबरोबर केलेली एक हार्मोनियस आपली तडजोड. जसं सर सांगतात, की जोपर्यंत तुम्ही भूतकाळाला अ, भूतकाळाशी डील केलं नाहीये, तुमच्या इमोशनल अवेअरनेसमध्ये मुद्दामून आठवून, संवेदना समजून घेऊन आणि त्या स्वीकारून, तोपर्यंत तुमचा पुढचा प्रवास सोपा होत नाही. तर अ, या या गोष्टी बॉडी स्कॅन, इमोशनल अवेअरनेस आणि थॉट अवेअरनेस ह्या बेसिकली आपल्याला अ, विचार आणि कृतीमधला फरक करायला शिकवतात, की सरांनीच शिकवलेला संदर्भ म्हणजे प्रोग्राम्ड माइंड्स, की आपल्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग सुरू होऊन जातात एखाद्या व्यक्तीबरोबर राहत असताना आणि ते जास्त करून हजबंड वाईफचे असतात किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, म्हणजे कपल्स मध्ये हे प्रोग्रामिंग खूप स्ट्रॉंग असतं, की समोरचा काय बोलणार आहे ह्याचं आधीच अँटिसिपेशन करणे किंवा त्याविषयी काहीतरी गैरसमज आधीच मनात ठेवणे, पूर्वग्रह, आणि त्याप्रमाणेच रिॲक्ट करणे, किंवा माहीत असून की या विषयावर आपली भांडणं होतात तरीही काही कपल्स जवळपास आठवड्यातून 2-2, 4-4 वेळेस पण एकाच विषयाला घेऊन भांडत असतात. त्यांना विचार कृतीमधला फरक करायचा समजत नाही. तर माइंडफुलनेस आपल्याला तिथे नेऊन सोडतो, की अ, जे काही समोरच्याकडनं इगोटिकली सॉरी म्हणून घेणं आहे, काहीतरी वदवून घेणं आहे, खूप जुन्यावर काहीतरी त्याची आत्ता प्रतिक्रिया काय आहे हे बघणं, हे ताचपडणं आहे. तर हा जो हट्ट आहे आणि हा जो ॲडमन्स आहे आपला, तो आपला बॉडी स्कॅनने आणि ऍक्च्युली विचारांविषयी सजग झाल्याने कमी होतो, की मी का विचार करते ह्या गोष्टीवर? जर का मला माहितीये, की अल्टिमेटली हे सगळं फ्रुटलेस आहे, किंवा अ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे होऊन गेलेला काळ पण तर आता त्याला सत्यामध्ये आणत राहणं किंवा त्याला वर्तमान समजणं हीच आपली मोठी चूक आहे. वर्तमानातच राहून मग वर्तमानाशीच डील करत करत त्याच्या म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरच्या असो की आपल्या मुलांच्या गोष्टी, या भविष्यात कशा चांगल्या होतील याकडे सतत बघणं हे महत्वाचं आहे. आणि अनेकदा अ, प्रचंड प्रमाणात जुन्या गोष्टींनाच अ, सतत एकमेकांबरोबर वादांमध्ये आणत, किंवा इव्हन मुलं, समजा एखादं मूल सुधरतही आहे, पण त्याला ही आठवण करून देत, की तुला मागच्या परीक्षेत मार्क्स कमी मिळाले होते, किंवा तू या वेळी असाच वागला होतास, तुझं त्यावेळी चुकलं होतं. हे उगाळून उगाळून घरातलं वातावरण खराब होत असतं. तर भूतकाळाशी मैत्री, भावनांच्या सजगतेने आणि विचार आणि कृतीमध्ये फरक, की ठीक आहे विचार जरी आला तरी मला त्यावेळी त्याच्यावर काही करायचं नाही, कारण विचार म्हणजे सत्य नाही. आणि प्रत्येक विचारावर कृती करणं तर अजिबात आवश्यक नाही. जर ही कृती हार्मफुल होणार आहे पुढच्या काही तासांसाठी, दिवसांसाठी, महिन्यांसाठी, तर मग तर ती करायचीच नाहीये. पण हे भान विकसित होण्यासाठी आपल्याला सजगतेचा सराव आवश्यक आहे. हं. अ, या काही ध्यानांबरोबर आणि नोंद वगैरे घेत राहणं, की समजा आपल्या घरातल्या काही गोष्टींचा वारंवार त्रास होतो, तर त्याला मेकआउट करणं आपल्या नोंद या ध्यान पद्धतीमध्ये, की नेमका कुठला विचार, कुठली भावना येते पुन्हा पुन्हा. मग तिच्याशी त्या पद्धतीने डील करणं, की मला ही आत्ता इथे मला अ, वाढू द्यायचं नाहीये ह्या विचाराला, किंवा या भावनेबरोबर येणाऱ्या संवेदना काय आहेत त्यांचा स्वीकार करून मला फक्त बघायचं, की ह्या किती वेळ राहतात संवेदना. अशा पद्धतीने प्रोसीड करता येऊ शकतं. त्याचबरोबर स्वतःला ही जाणीव करून देत राहणं, की हे जे काही आपल्या घरामध्ये समजा काही अनप्लीझंट पण चालू आहे, तर ते सगळं इम्परमनंट आहे. ते अनित्य आहे. आपण आहे त्या क्षणाला सुद्धा परिपूर्ण मानू शकतो आणि आपण या क्षणापासून नवीन वाटचालही सुरू करू शकतो. याची जाणीव स्वतःला करून देत राहणं, आणि ज्यामुळे मग विचारचक्रामध्ये अडकणं आणि स्वतःला व्हिक्टिमाइज्ड फील करणं या गोष्टी कमी होतात. त्यासाठीच आपण आज लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन करणार आहोत. आणि मग शेवटची गोष्ट मला ही सांगायची आहे, की
घरातल्या सगळ्या व्यक्तींबरोबर 7 माइंडफुलनेसची तत्व वापरून ॲटिट्यूड्स ऑफ माइंडफुलनेस हे माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन प्रोग्रामचे किंवा माइंडफुलनेसला आरोग्याशी जोडणारे शारीरिक मानसिक आरोग्याशी जोडणारे जे पायोनियर आहेत डॉक्टर जॉन कबॅट-झिन जे अमेरिकेमध्ये काम करतात अजूनही 1979 पासून आणि त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स वगैरे या सगळ्या ध्यानांचा वगैरे सकारात्मक परिणाम याविषयी सांगतात. तर त्यांनी 7 तत्व दिलेली आहेत. ज्यांना वापरून आपण आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी वापरून घरात एखाद्याला एकटं पाडणं किंवा एक दोन लोक चांगले आहेत पण तिसरा नाही. टीम्स बनवणे घरामध्ये, ग्रुप्स बनवणे हे याच्यापेक्षा वाईट एखाद्या कुटुंबासाठी दुसरं काहीच नाही. तर असं कुटुंब एकसंध कुटुंब असू शकत नाही. तर सगळ्यांसाठी हेच वापरणं, ज्या कोणी व्यक्ती स्वतःला माइंडफुल ठेवू इच्छितात. अ, हे खूप उपयुक्त आहे असं मी स्वतः पण अनुभवलंय आणि ऑलरेडी रिसर्च पण हेच सांगतो. तर ते 7 तत्व काय आहेत? तर पहिलं आहे नॉन जजमेंट. निष्पक्ष राहणे म्हणजे सतत समोरच्याला जज करणे. त्याच्याविषयीच्या काही धारणा अतिशय स्ट्रॉंग ठेवणे मनामध्ये. म्हणजे काही बायकांना वाटतं की माझा नवरा बावळट आहे किंवा मी स्मार्ट आहे, त्याला कशातलं काहीच समजत नाही आणि त्याला सतत त्याच भावनेने त्याला वागणूक देणे किंवा एक्झॅक्टली याच्या उलट की नवरा बायकोला कमी समजतो, तिला एकाच चष्म्यातनं पाहतो आणि त्याच्याने तो तिचा आत्मविश्वासही अ, कमी करतो. तर हे नॉन जजमेंट की अशा चष्म्यातून बघणं बंद करणं, समोरच्याला प्रत्येक क्षणी एक नवीन संधी देणं. हे पहिलं तत्व. बिगिनर्स माइंड हे पुन्हा या सगळ्या ओव्हरलॅपिंग संकल्पना आहेत. तर बिगिनर्स माइंड हे सांगतं की ईच मोमेंट इज न्यू. प्रत्येक क्षण नवीन आहे. प्रत्येक क्षणात एक नवीन संधी आहे. माणूसही प्रत्येक क्षणी वेगळा आहे असं वपू कळ्यांनी सुद्धा कोट केलंय आणि आपण हे अनुभवतो की काही वर्षांपूर्वीचे आपण त्यामध्ये असलेले आपले मनातले विचार, आपले तेव्हाचे आपले स्वभाव दोष किंवा आपले प्लसेस, तेव्हाचं आपलं सर्कल, तेव्हाचे आपले अँबिशन्स यापेक्षा आज आपण इतके वेगळे आहोत. मग तेच आपण समोरच्यांना का देत नाही? आपल्या जवळच्यांना आपण तो बेनिफिट का नाही देत? की मे बी आता त्याचं हे बदललंय किंवा त्याच्या मनामध्ये आता चालू असलेल्या गोष्टी ह्या चांगल्या दिशेने असतील. अशी एक संधी पुन्हा पुन्हा देणे, जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटायला लागतं, की मी अप्रिशिएट होतोय किंवा मी जे काही प्रयत्न करतोय घरात चांगलं राहण्याचे किंवा माझ्या जुन्या चुका पुन्हा न करण्याचे, ते तुमचं मूल असेल, की तुमचा नवरा असेल, की तुमचे सासू-सासरे कोणीही. तर त्या व्यक्तीला एक जाणीव होते, की आय एम बीइंग सीन, आय एम बीइंग नोटिस्ड, आय एम बीइंग अप्रिशिएटेड. मला या क्षणी नवीन संधीने बघितलं जातंय. माझ्याकडे जजमेंटल पाहिलं जात नाहीये आणि मला बिगिनर्स माइंडने पाहिलं जातंय. एक्सेप्टन्स, की भूतकाळाशी मुख्यतः किंवा काही स्वभावदोष आहेत. माझ्यातही आहेत. कोणीही परफेक्ट असत नाही. तर माझ्यात आहेत तसेच माझ्या या कुटुंबियांमध्ये कुणाकुणामध्ये हे आहेत. आणि स्वभाव दोष म्हणण्यापेक्षा ते स्वभाव वैशिष्ट्य व्हेरिएशन्स पण असू शकतात. तर त्यांचा स्वीकार करणं आणि या हट्टाला न पेटणं की त्याने माझ्यासारखं असावं. लेटिंग गो अतिशय महत्वाचं जे आपण तेच करत नाही आणि तिथेच चक्रात दुष्ट चक्रात अडकून राहतो की लेट गो मेड बी कारण एनिवेज सगळं इम्परमनंट आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भातली जी गोष्ट चुकीची वाटते सपोज तो खूप खेळतो आणि तुम्हाला असं वाटतं की इतकं पण याने खेळण्याला वेळ देऊ नये. समजा पुढच्या आठवड्यात तो खूप बसून फोन बघायला लागला तर तुम्हाला वाटायला लागेल की अरे हा खेळत होता ते बरं होतं. समजा त्याने त्याच्या पुढच्या वीकमध्ये अभ्यासही भरपूर सुरू केला आणि बसून बसून त्याला काही हेल्थ कंडिशन्स व्हायला लागल्या, त्याला मसल पेन होत आहेत, तो वेट गेन करायला लागलाय, तर तुम्हाला तेही वाटायला लागतं की यापेक्षा ते बरं होतं. म्हणजे खरं तर आपल्या धारणा सुद्धा परमनंट नसतात. तर मग काहीच गोष्टींना माझे तत्व, माझे विचार, माझं हे, माझं ते. तर लेट गो इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट ॲट ईच अँड एव्हरी स्टेप ऑफ लाईफ की जाऊ दे, असू दे, काय हरकत नाही, मेड बी. पेशन्स, संयम जो सगळ्यांना एकमेकांसाठी दाखवावा लागतो आणि एस्पेशली मुलांसाठी तो आपल्याला आपल्याकडूनच तो जास्त अपेक्षित असतो मुलांना. पण मग हळूहळू जर आपण तो दाखवत आलो, तर मग ते मूल सुद्धा तितकंच संयमीपणे आपल्याशी वागायला लागतं, तेव्हा आपल्याला त्याची फळं मिळाल्याचा सुद्धा आनंद मिळतो. नॉन स्ट्रायव्हिंग त्यावं तत्व म्हणजे स्ट्रायव्हिंग दॅट इज सतत काहीतरी हवं असणे किंवा कुठल्या तरी पुढच्याच फेजमध्ये सगळं ठीक असेल अशा अपेक्षेने
आहे त्या गोष्टीचा आनंद स्वतःही न घेणे आणि इतरांना न घेऊ देणे. ही सवय सोडणे किंवा काहीतरी वस्तू, आता घरात हे नाहीये म्हणून असं होतंय, मोठं घर नाहीये म्हणून तसं होतंय, किंवा अ, मी खुश राहीन, मी मेडिटेशन करेन, पण अ, माझ्या तब्येतीत हे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा मला सध्या कामं जास्त आहेत, माझे हे कामं कमी झाले की मी करेन. तर असं पुढे पुढे केव्हा तरी कुठल्या तरी क्षणात जगण्याचा प्लॅन करण्यापेक्षा लिव्ह टुडे इटसेल्फ, युटिलाइज द मोमेंट यू हॅव, अँड या क्षणाला महत्त्व द्यायचं. आणि ट्रस्ट, लास्ट प्रिन्सिपल, विश्वास दाखवणे. तो आपण समोरच्याला दाखवू तर त्याला सुद्धा वाटू शकतं त्या व्यक्तीला, की आपण ह्या विश्वासाला पात्र व्हावं. जर आपण सततच फक्त आपला अविश्वास, आपला संशय, आपल्या शंका याच्याने आपण आपल्या कुटुंबियांना भंडावलं, तर त्यांनाही स्वतःविषयी त्याच जाणीवा व्हायला लागतात, की आपण वर्थ नाही आहोत, वी आर नॉट ट्रस्ट वर्दी, आपण पुरेसे लायक नाही आहोत. तर त्यामुळे हे सात तत्व आणि इतर दोन गोष्टी म्हणजे ज्या आपण मेडिटेशन मध्ये घेऊ, की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता एकमेकांसाठी सतत व्यक्त करत राहणे वेगवेगळ्या पद्धतीने, शाब्दिक मुख्यतः, आणि कंपॅशन म्हणजे दयेच्या भावनेतून पाहणे. फक्त कुठल्या तरी अ, एखाद्या हिशोबी किंवा फक्त भविष्याची काळजी करत, की कसं होईल याचं, याने आता हे शिकावं, आता ते करावं, आत्ता आत्ता आत्ता, तर अ, असं न करता थोडं दयाबुद्धीने आणि विश्वासाने, तर अशा पद्धतीने सजगता आपल्याला मदत करते. अ, तर वेलणकर सर, आत्ता आधी हे घ्यायचंय, काही कोणाला विचारायचं असेल तर, की अ, शेवटी घ्यायचंय मेडिटेशन नंतर? कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? आता डॉक्टर ज्या काही बोलल्या त्याबद्दल काही प्रश्न असतील तर आता आपण घेऊ. अन्यथा डॉक्टर मेडिटेशनचा सराव करून घेतील. कोणाला काही प्रश्न असतील तर सर हँड सर रेज मला करा. विचारायचं आहे सर. हा, बोला. हा सर, मला सतत असा त्रास होतो मॅडम, की आता माझ्या लग्नाला 22 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि माझ्या मिस्टरांनी मला धोका दिलेला आहे. ओके. आणि ती जी बाई आहे ती बाई माझ्यासारखी डोक्यात फिरत असते. तिचे विचार माझ्या मनात येतात, मी तिला असे बोलेल, मी तिला तसे बोलेल, आणि ते सारखे विचार माझ्या मनात येतात. आता माझे मिस्टर, आता आम्ही सगळे सोबतच आहे, ते सगळं व्यवस्थित आहेत मॅडम, पण ते विचार माझ्या मनातनं काही जात नाही. हम्म. अ, आता पण मिस्टर आणि त्या बाईंचे काही संबंध आहेत असं तुम्हाला माहिती आहे? अ, हो मॅडम, हे सांगितलंय त्यांनी आहे म्हणून, आणि मेसेजही बघितलेले आहेत मी. आणि तेही मला आता म्हणजे एक 6 महिन्यापूर्वी समजले. त्याचे एक 5-6 वर्षापासून त्यांचे रिलेशन होते. मला माहित नव्हतं मॅडम. आता ती सख्खी मावस बहीण असल्यामुळं कधी संशयही आला नाही असा. त्यांची सख्खी मावस बहीण आहे. आता बहिणीच्या नात्यानेच आम्ही सगळे बघत राहिलो. सासूबाई पण घरीच होत्या. हम्म. आता त्यांनाही आत्ताच माहित झालं. पण आता त्याच्यामुळे थोडासा वाद झाला. मग मुलांनाही थोडं डिस्टर्ब झालं मॅडम. पूर्ण हम्म. फॅमिली डिस्टर्ब होऊन गेली. मॅडम, आता आता इथे इथे तुम्हाला त्याच गोष्टी वापरायच्यात ज्या मी सिक्वेन्शियली सांगितल्या, की पहिली गोष्ट म्हणजे तुमची मुलं. हे हम्म. तुमचं मूल्य आहे का? मूल्य निश्चिती काय आहे तुमची, की माझ्या मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे पुढे, आणि त्यासाठी मी शांतपणे त्यांच्याबरोबर असलं पाहिजे, पॉझिटिव्हली असलं पाहिजे, आनंदाने असलं पाहिजे, हे हो, तुमचं मूल्य आहे का? हो आहे ना मॅडम. आता मला हा. शांतपणे मुलांसोबत हा. राहायचंय, कारण येस. हा मग मुलांना. हे या मूल्याला जेव्हा तुम्ही प्राधान्य देताय, तेव्हा तिथंच ही गोष्ट क्लिअर झाली, की आता या बाईंचे विचार, त्या ज्या कोणी त्या त्रासदायक व्यक्तीचे विचार, हे तुमचं हम्म. मूल्य नाहीये, किंवा तिचा बदला घेणे, किंवा तिला हो. धडा शिकवणे, ही तुमची हम्म. प्रायोरिटी नाहीये. तर तुमची हम्म. प्रायोरिटी आहे तुमची मुलं. आता हो. तुम्ही बऱ्याच कठीण वेळेमध्ये आहात, प्रसंगामध्ये, की हम्म. ज्यामध्ये नवऱ्यासोबतही राहताय आणि ही गोष्टही माहीत झाली. तर एक हम्म. स्त्री म्हणून, व्यक्ती म्हणून तुम्हाला फसवणुकीचा वगैरे त्रास खूप होतोय, हे खरं आहे. हम्म. पण हो. तुम्हाला अ, तरी तुम्ही माइंडफुलनेस कडे वळला आहात ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय, की तुम्हाला असं नाही जगायचंय. तुम्हाला हे हो. विचार डोक्यात फिरवत नाही जगायचंय. तर तुम्ही हम्म. जास्तीत जास्त विचारांच्या सजगतेमध्ये जाऊन हे बघणं, की मला अ, मी विचार करतेय परत परत त्या स्त्रीचा, की आपोआप येत आहेत, आणि आपोआप जर येत असतील तरी त्यावेळच्या माझ्या शारीरिक संवेदना काय आहेत, ह्याचं खास हम्म. ध्यान करणं. आणि त्यातून स्वतःला हळूहळू त्याचा परिणाम होऊन तुम्ही बाहेर यायला लागता.
तर त्याच वेळी हे जे कंपॅशन मेडिटेशन सर सांगतात, तर हम्म. त्याचाही वापर करून सगळ्यांनाच सजगता लाभो असं अशी इच्छा ठेवून आणि हम्म. कुठेतरी स्वतःला असं पण समजावत की हे पण एनिवेज संपेल यांच्यात पण जे काही आहे ते, हो मॅडम, जे काही पण उरलं सुरलं आहे ते. म्हणजे सारखं म्हणायला तर वाटतं मॅडम, की आता मी जर समजा विषय काढला नसता, कदाचित मला कधीच माहित झालं नसतं. आणि त्याच्यामुळे मग तो मला त्रास होत असतो. माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात बरेचसे. त्याचं आणि उत्तर त्या तुम्हाला बाईच्या फक्त वेळेप्रमाणेच मिळणार माझ्या आहे. हो मॅडम, माझ्या माझ्या डोक्यामध्ये ना सारखं तिचे विचार, तिचा जो चेहरा, ती तासन तास माझ्यासोबत बोलायची. आणि याच्या अगोदर म्हणजे जेव्हा तिने ना माझ्या नवऱ्याविषयी माझ्याकडनं सगळी माहिती घेतलेली होती मॅडम. मग आता मला असं वाटतं की मी स्वतःच दोषी आहे. मीच तिला माहिती दिली होती, त्याच्यामुळे असं झालं. असं माझ्या मनात प्रश्न येत राहतात मॅडम. यासाठी तुम्ही सरांचं करता भोगता पण केलं पाहिजे. अ, हा. तुम्ही ज्यामध्ये सर सांगतात की आपण पूर्ण वेळ करता नसतो आणि पूर्ण वेळ हम्म. भोगता पण नसतो. हम्म. तर हे सगळं हे मी केलं असेन, मी गिल्टी असेन, हा, या मी भावनेतून गिल्ट. या भावनेतून हम्म. तुम्हाला सुटका मिळेल, की तुम्ही हो. करत्या कशा असाल. जर भोगते ते दोघं होते, तर तुम्ही करत्या कशाला असणार आहे? तेच हम्म. दोघं ते दोन्ही होते दोघं जण ना, असंच आहे. तर हम्म. आता मला वाटतं आपण पर्सनल अजून हे नंतर डिस्कस करू शकतो. वेलणकर सरांना पण यावर काही जर काही थोडा प्रकाश टाकायचा असेल तर. हो. हम्म. चालेल ना. हा मॅडम. हा हा, मॅडम, सर. तुम्ही बोला प्रोग्राम सर. घेतलेला आहे ना? हो सर. हम्म. हा, तुम्ही अक्कलपिता मॅडमची वेळ ठरवून त्यांच्याशी बोला, त्या तुम्हाला हो. याबाबत चांगलं. तुम्ही बोललाय का यापूर्वी? हो हो, बोलले बोलले सर. मी मॅडमशी नेहमीच कॉन्टॅक्ट मध्ये आहे. जेव्हाही मला त्रास होतो तेव्हा मी मला मॅडमला बोलते. आणि त्या वेळापुरतं मला रिअलाइज होऊन जाते सर मला. मी त्याच्यातनं हा, बाहेर पडते. मग आता बरोबर. तर ज्याही. आता मग हे मी आत्ता काही मुद्दे सांगतो, ते नीट लक्षात ठेवा. हा आणि ते सर. रोज सकाळी त्याची आठवण करायची. म्हणजे आता हो तुम्ही सर. जे म्हणत हा. आहात की त्या हा. वेळापुरता तुमचा त्रास हम्म. कमी होतो. आता हा त्रास जर कमी तुमचा कायमचा व्हायला हवा असेल, हा सर. तर रोज सकाळी उठून स्वतःला आठवण करायची की ज्यावेळी तिचे विचार मनात यायला लागतील तुम्हाला, हो सर. त्यावेळी तुम्हाला ते लवकर लक्षात यायला हवं. कारण ते आता विचार करत राहून काही उपयोग नाही, हे तुमच्या बुद्धीला पटलेलं आहे. पटलेलं आहे सर. हम्म. बरोबर. त्यामुळे ज्यावेळी ते विचार तुमच्या मनात येऊ लागतात, त्यावेळी आता नकळत तुम्ही त्यावर विचार करत राहता. हो हो सर. मी आता जसं बोललात की मीच सांगितलं, मग ती माझ्याशी हा एवढी हा चांगली सर. होती, ती हा. अशी का वागते हो वगैरे. हो. हम्म. तर हम्म. आता यापुढे उद्यापासून हम्म. असा संकल्प करायचा, असं ठरवायचं की तिचे विचार मनात आले तरी ते विचार करत राहणार नाही. हो सर. आणि मग विचार करत राहणं कसं थांबवू शकतो? त्यावेळी तुम्ही जर काही काम करत असाल तर त्या कामाकडे लक्ष द्यायचं. हम्म. जर कृती करत असाल तर शरीराकडे लक्ष द्यायचं. कारण तिचे हम्म. विचार मनात आले की तुम्हाला मनात अस्वस्थता, राग हे येणार, ते स्वाभाविक आहे. तर हो. त्यावेळी शरीरात बदल होतात, ते हा. समजतात का तुम्हाला? हो हो हो, समजतात ना सर. छातीमध्ये धडधड होते. असं छान डोकं पण छान, थोडं अभिनंदन फिरल्यासारखे अभिनंदन. होते. तर आता हा. उद्यापासून ते आणि विचार श्वास सुद्धा येऊ सर. लागले सर की सर शरीराकडे श्वास. लक्ष द्यायचं. हा. हा, श्वास सुद्धा मला जास्त असा एकदम म्हणजे वर असं जोर जोरात श्वास घेते बरोबर सर मी. बरोबर बरोबर बरोबर. हम्म. तर या दोन गोष्टी हे कळलं का तुम्हाला? सकाळी उठल्याबरोबर आधी ठरवायचं मनाशी हो सर. हम्म. की आज दिवसभर तिचे विचार, म्हणजे एकूणच हे सगळं जे काही घडलं आहे त्याचे विचार मनात येतील, त्यावेळी हम्म. लवकरात लवकर माझ्या लक्षात यायला हवं की मी विचार करू लागले आहे. हो. आणि ते लक्षात आलं की शरीरावर लक्ष द्यायचं आणि शरीरात तुम्हाला जे काही हे जाणवत आहे त्याचा हम्म. काही वेळ तरी स्वीकार करायचा. हो सर. ते स्वीकार करताना सुद्धा वेगवेगळ्या मनामध्ये विचार येतात सर. मी असे करल, मी तशी बोलल, बरोबर. असे तर हे ते जे सगळं. आपोआप विचार येतात ज्यावेळी तुम्ही शरीराकडे लक्ष देत आहात हा. आणि त्यावेळी विचार येतात, ते आपोआप येणारे विचार आहेत, त्यांनाही महत्व हो सर. द्यायचं नाही. हा सर. ते जे हम्म. काही विचार सांगतायत मी असं करेन, हे आता त्या विचाराच्या नुसार कृती करायची नाही. कारण तुम्ही हा मूल्य सर. निश्चित केलेलं आहे की मुलांचं हित तुमचं आता. हो हो. आपण जे मीच गाठोडं ही जी संकल्पना हम्म. आहे त्यानुसार पत्नी मी हा दुखावलेला आहे. हो हो सर. हम्म. पण तुम्हाला आता कोणत्या मीला अधिक महत्व द्यायचं आहे? मुलांकडे सर. बरोबर. आई मी याला अधिक तुम्ही आई महत्व आई दिलेलं म्हणून आहे. मला मुलांकडे लक्ष द्यायचंय.
बरोबर. हा सर. त्यामुळे बरं त्यामुळे या नाही. पत्नी मीच विचार ज्या ज्यावेळी मनात येतील त्यावेळी त्याला फार महत्व द्यायचं नाही. हो सर. सर, जे मला एकदम असं रडायला पण येतं सर, जेव्हा जेव्हा विचार आलेत ना, बरोबर. तर तेव्हा तेव्हा रडू येणं ही सुद्धा संवेदना आहे. काही वेळ हम्म. रडायचं, ते दाबायचं हम्म. नाही. त्याचाही हो. स्वीकार करायचा आणि रडू हम्म. येता नाहीये असाही विचार करायचा नाही. हम्म. हो सर. ठीक आहे. उद्या असा हो. सराव करा आणि व्हॉट्सअपवर संध्याकाळी कळवा किती वेळा तुम्ही हो. हे लक्षात आलं आहे. हो. हो चालेल सर. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. हो. हा डॉक्टर, आता ध्यानाचा सराव घेऊ शकतो. चालेल. सगळ्यांनी सिटिंग पोझिशन घ्या. आसनस्थ व्हायचंय. आरामदायी पण ज्यामध्ये आपण अलर्ट, अवेक, डिग्निफाईड असे बसतोय आणि पाठीला आधार घेऊ शकता. अ, डोळे बंद करायचे आणि आपण एक 10 मिनिटांचं लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन करणार आहोत, जे आपल्या आजच्या अ, चर्चेच्या संदर्भात आहे, की ज्यामुळे आपल्याला स्वतःविषयीही प्रेम वाढतं आणि आपण इतरांनाही ते जास्त देऊ शकतो. लक्ष श्वासाकडे द्यायचंय. नैसर्गिक श्वसन जसं चालू आहे तसा स्वीकार करत, आत येणारा श्वास, श्वास आत असं म्हणत, बाहेर पडणारा श्वास, श्वास बाहेर. श्वासाबरोबर होणारा नाकाजवळचा हवेचा स्पर्श, आत जाणाऱ्या श्वासाबरोबर आणि बाहेर पडणाऱ्या श्वासाबरोबर होणारी छातीपोटाची हालचाल, या सगळ्यांविषयी सजग व्हायचंय. लक्ष द्यायचंय. आता आपल्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीला आठवायचंय, जी आपल्यावर खूप प्रेम करते किंवा करायची, जी आपल्याला आपण जसे आहोत तशीच्या तशी स्वीकारते, ज्या व्यक्तीला आपलं अगदी मनापासून आपल्या लहान लहान गोष्टींचं कौतुक आहे. असं असू शकतं की एखाद्याच्या आयुष्यात अशी कोणीच व्यक्ती नाहीये. तेव्हा अशा एखाद्या व्यक्तीची फक्त कल्पना करायची. आता या व्यक्तीने तुम्हाला दिलेल्या वागणुकीमुळे, तुम्हाला तिने दिलेल्या प्रेमाच्या ओलाव्यामुळे, ज्या आनंददायी भावना, समाधानाच्या भावना मनात येतात, त्याच भावना अनुभवण्यासाठी तुम्ही स्वतःवरच प्रेम करताय, स्वतःकडेच त्या कौतुकाने बघताय, स्वतःचा स्वीकार करताय, अशी भावना मनात आणायची आहे. स्वतःचे जे जे चांगले गुण तुम्हाला जाणवतात, तुमच्या स्वतःच्या ज्या अचीव्हमेंटसाठी किंवा तुमच्या चांगल्या कृत्यांसाठी तुम्ही स्वतःवर खुश असता, स्वतःबाबत जे जे काही आवडतं, फिजिकल अपिअरन्स, लुक्स, क्वालिटीज, आता काही सकारात्मक संकल्प स्वतःशी करायचे किंवा स्वतःला काही सकारात्मक भावनांची ऊब द्यायची. मनाशी म्हणायचंय, मी सुरक्षित आणि संरक्षित राहावी कुठल्याही आतून येणाऱ्या किंवा बाहेरून मला असणाऱ्या धोक्यांपासून.
मी आनंदी आणि समाधानी असावी. मी निरोगी असावी. मला माझं अस्तित्व सहजपणे जगता यावं. आता या ज्या प्रेमळ दयाळूपणाच्या लव्हिंग काइंडनेसच्या भावना आहेत, तर त्यांना कसलीही मर्यादा नाहीये. कितीही प्रमाणात प्रेम, काळजी, दया, सहानुभूती निर्माण करण्याची आपल्या मेंदूची क्षमता आहे. आणि या गोष्टी कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाहीत किंवा विकत देताही येत नाहीत. त्या मनापासून येतात. आता अशाच मनापासून त्या आपले सगळे कुटुंबीय, आपले जवळचे, अगदी जवळचे, थोडेसे दूरचे, आपली मुलं, आपला लाईफ पार्टनर, आपला भाऊ, बहीण, आई-वडील, आपले वेगवेगळे इन-लॉज, कझिन्स, काका-काकू, मावशी, आत्या, अनेकांना मनात धरायचं एकानंतर एक. आणि या सगळ्यांसाठी एक मनापासून प्रार्थना करायची. हे सगळे जण माझ्या जवळचे, थोडेफार दूरचे, हे माझे सगळे नातलग कुठल्याही अंतर्गत किंवा बाह्य धोक्यांपासून सुरक्षित राहोत, संरक्षित राहोत. ते आनंदी आणि समाधानी असोत. ते निरोगी होवोत. या सगळ्यांना त्यांचं अस्तित्व सहज जगता यावं. आपल्या सभोवतालच्या सगळ्यांना, सगळ्या व्यक्तींना, सगळ्या परिस्थितींना, सगळ्या प्राणीमात्रांना कोणत्याही टीकेपेक्षा, कोणत्याही हिंसेपेक्षा, इतर कोणत्याही मोठ्या-मोठ्या पद्धतीच्या दिलेल्या वचनांपेक्षा सगळ्यांना गरजेचं आहे ते म्हणजे प्रेम, दया, सहानुभूती. तर आपल्या सभोवतालमध्ये जेवढे काही प्राणीमात्र आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या अंतर्मनातून, अंतरात्म्यातून, मनापासून प्रार्थना करायची आहे, की माझ्या आजूबाजूचे सगळेच जण, सर्वेपी कुठल्याही अंतर्गत बाह्य धोक्यांपासून सुरक्षित होत. सगळे आनंदी आणि समाधानी होत. सगळे निरोगी राहोत. सगळ्यांना आपलं अस्तित्व सहजपणे जगता यावं. सर्वेपि सुखिनः सन्तु. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित दुःखमात् भवेत्. दोन्ही हात एकमेकांवर चोळून त्यांचा आपल्या डोळ्यांना स्पर्श करून सावकाश डोळे उघडायचे. कोणाला काही अजून विचारायचं असेल तर आपण थोडा वेळ ठेवू शकतो. प्राची मॅडम आपण ठेवू शकतो ना? हो हो. सरांना विचारू शकतो आणि बेलणकर सरांना. खूप छान. सर बोलू? एक मिनिट. हो बोला ना. सर मला ह्या लव्ह अँड काइंडनेस या मेडिटेशन मधला एक भाग आवडला, तो म्हणजे आपण आणि प्रत्येक प्राणी मात्र किंवा आपले सर्व जण नातेवाईक अंतर्गत पासून किंवा म्हणजे जे आपण भीती म्हणतो बरोबर. स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनाची असते, त्याच्यापासून सुरक्षित राहोत. हा पार्ट मला
भावला सर, आवडला त्यातला. थँक्यू. गुड इट वॉज. थँक्यू. येस. थँक्यू डॉक्टर सुप्रिया यांनी खूप मुद्देसूद आणि वैज्ञानिक दृष्टीनं कुटुंबाचं महत्व आणि कुटुंबाचा एकमेकांवर कसा परिणाम होतो, कुटुंबातल्या व्यक्तींचा एकमेकांवर कसा परिणाम होतो हे खूप छान सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. मी समारोप करताना केवळ एक गोष्ट सांगतो आणि आजचं आपलं हे सेशन संपूया. कुटुंब म्हणजे वेगवेगळी माणसं, स्त्री पुरुष एकत्र राहतात. मग नवरा बायको असतील किंवा आई आणि मुलगा असेल, वडील आणि मुलगी असतील, त्या सर्वांमध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता, प्रेम असं जिथे असतं तिथे त्याला कुटुंब असं म्हणतो. आता हे आत्मीयता, प्रेम जरी असलं तरी देखील आपले एकमेकांशी काही ना काही वाद होत असतात, खटके उडत असतात. आणि त्याचं एक कारण आपल्याला दुसरी व्यक्ती ही आपल्यासारखीच आहे असं वाटत असतं, जे नसतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही फरक असतात आणि त्यामध्ये लैंगिक दृष्ट्या सुद्धा काही फरक असतात. म्हणजे काय की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गतः काही फरक असतात. त्यांच्या हार्मोन्समध्ये फरक असतात, त्यांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीत फरक असतात. त्यातला एक फरक मी आता सांगतो आणि आजच्या या कुटुंबासाठी सजगता, आनंदी कुटुंबासाठी सजगता या सेशनचा आपण समारोप करू. कृपया सर्वांनी आपला माईक म्यूट करावा. तर स्त्री पुरुषांमध्ये अनेक फरक असतात. मी पूर्वी याच्यावर एक कार्यक्रमही करत होतो तुमच्या आमच्या घरात, आणि मेंदूवर जे काही संशोधन होतं त्याच्यावर आधारित असे 12 प्रसंग त्याच्यावर चित्रित केलेले आहेत. अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्यावर ते दाखवून मी मधी त्यामध्ये बोलतो. तर त्यातले 2 प्रसंग हे पुरुषावर तणाव येतो त्यावेळी तो कसा वागतो आणि स्त्रीवर तणाव येतो त्यावेळी तो कसा वागतो यावर आहे. मानसिक तणाव म्हणजे कोणती ना कोणती समस्या ज्यावेळी आपल्यावर येते त्यावेळी त्याला तोंड देण्याची जी काही प्रवृत्ती आहे, जे काही सवय आहे, ही स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी असते. पुरुषाला ज्यावेळी कोणतीही समस्या असते त्यावेळी त्याच्यावर विचार करायचा असतो. या समस्येवर काय उत्तर, असं तो विचार करत असतो. आणि बहुसंख्य पुरुष एका वेळी एकच गोष्ट करू शकतात. ते विचार करत असताना बोलू शकत नाहीत, त्यांना ऐकू देखील येत नाही, ते दुसरी कोणतंही कृती करू शकत नाहीत. विचार करताना ते केवळ विचारच करू शकतात. आणि असा विचार करत असताना त्यांना कोणीतरी प्रश्न विचारले, काहीतरी बोलायला प्रवृत्त केलं की पुरुष अधिकाधिक चिडत जातात. या उलट स्त्रीला ज्यावेळी कोणतीही समस्या येते त्यावेळी बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या मनात त्यावेळी ज्या काही भावना असतात, त्यांच्यावर जो काही तणाव असतो तो कुणाला तरी सांगायचा असतो, तो शेअर करायचा असतो. आणि दुसऱ्या कोणीतरी तो समजून घेतला, आपल्या भावना समजून घेतल्या असं स्त्रीला वाटलं की तिचा बराचसा तणाव हा कमी होत असतो. त्यामुळे बहुसंख्य स्त्रिया टेन्शन आलं की कुणाशी तरी बोलत असतात. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये अनेक स्त्रिया असतील त्यामुळे त्यांना बोलायला व्यक्ती मिळत असेल. आता प्रॉब्लेम असा असतो की डॉक्टरने जसं सांगितलं की बरीचशी ही न्यूक्लिअर कुटुंब आहेत आणि त्यामुळे घरात 2-3च व्यक्ती असतात. म्हणजे ती नवऱ्याशी आपली सुखदुःख किंवा आपल्या भावना सांगू लागते आणि आपल्याला ती काहीतरी भावना सांगते आहे, समस्या सांगते आहे, म्हणजे काहीतरी उत्तर अपेक्षित आहे असं पुरुषाला वाटत राहतं आणि तो तिला काही ना काही उत्तर देत राहतो आणि तिचं बिनसत जातं. स्त्रीवर ज्यावेळी कोणताही तणाव असतो त्यावेळी तिच्या भावना समजून घेणं आणि भावनांचा आदर करणं हेच तिला पुरेसं असतं.
पण तिलाही असं वाटतं की आपल्याला जसं बोलल्यामुळे बरं वाटतं, तसंच ज्यावेळी तिला असं जाणवतं की नवऱ्यावर तणाव आहे, ती बॉडी लँग्वेजवरून ओळखते की नवऱ्यावर काहीतरी समस्या आहे, आणि ती त्याला अधिकाधिक वेळ बोलतं करण्याचा प्रयत्न करते, काहीतरी बोलत राहते. आणि हे असं होतं याचं कारण तिला असं वाटतं की आपण बोलल्यामुळे कसं बरं वाटतं आपल्याला, तसंच त्याला देखील वाटेल. पण पण ते तसं नसतं. त्याला त्यावेळी बोलायचं नसतं, त्याला त्यावेळी ऐकायचं नसतं, त्याला शांत एकटं बसावं असं वाटत असतं. आणि म्हणून मी गमतीनं असं म्हणतो की घरात ज्यांना असं एकटं बसायला मिळत नाही, ते मग बाहेर जाऊन बारमध्ये एकटं बसतात. त्यामुळे आपण स्त्री पुरुष म्हणून आपल्यात जे काही फरक आहेत त्यातला हा एक फरक लक्षात घ्यायला हवा की पुरुषावर, मग तो नवऱ्यावर असेल, मुलावर असेल, कोणताही ताण आहे असं जाणवत असेल तर त्याला एकटं सोडायला हवं, मोकळं सोडायला हवं, त्याला विचार करायला वेळ, स्पेस द्यायला हवी. आणि पुरुषांनी हे लक्षात घ्यायला हवं की स्त्रीवर, मग ती पत्नी असेल, आई असेल किंवा मुलगी असेल, तिच्यावर ज्यावेळी समस्या असते त्यावेळी ती समस्या बोलू इच्छित असते. आपण जर तिला त्यावेळी बोलू दिलं नाही, तिच्या भावनांवर काहीतरी उगाच मानसशास्त्रीय संशोधन सांगत राहिलो, सल्ले देत राहिलो, तर ती बोलणंच बंद करते. आणि स्त्री जोपर्यंत बोलते तोपर्यंत ती नॉर्मल समजावी. ती ज्यावेळी बोलायचं थांबते त्यावेळी तिला आमच्यासारख्या काउन्सिलरचाच सल्ला घेणं हे आवश्यक असतं. तर आपण आपापल्या घरामध्ये ही जरी सजगता ठेवली की माझ्यावर, पुरुषावर तणाव असेल त्यावेळी त्याला मोकळं सोडायचं, आणि स्त्रीवर तणाव असेल त्यावेळी तिच्या भावना समजून घ्यायच्या, तरी देखील आपल्या घरात होणारे जे काही अनेक संघर्षाचे प्रसंग आहेत ते कमी होऊ शकते. डॉक्टरनी आज मिरर न्यूरॉनची जी कन्सेप्ट सांगितली आहे ती खूपच छान आणि महत्वाची आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ज्यावेळी एखाद्याला त्रास होत असेल त्यावेळी त्याने सज्जन माणसाच्या सहवासात राहावं असा एक उपाय सांगितलेला आहे. तर तो उपाय का सांगितलेला आहे त्याचं उत्तर मला आज डॉक्टरांच्या या मिरर न्यूरॉनच्या कन्सेप्ट मधून अधिक इन्साइट आली की वागण्याचा, आपल्या एकमेकांच्या वागण्याचा मिरर न्यूरॉनवर जो काही परिणाम होतो त्यामुळे देखील मनातली अस्वस्थता ही कमी होऊ शकते, आणि येस. तात्काळ प्रतिक्रिया करण्याची जी माणसाची सवय आहे ती कमी होऊ लागते. धन्यवाद डॉक्टर सुप्रिया. थँक्यू सर. पुढल्या तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही नाही, मला आभार मानायचे तुमचे आणि या सत्व साप्ताहिक मिलन ऑर्गनायझर सुमंत मॅडम. थँक्यू हं. बोथ ऑफ यू. जॉईन केलेल्या सगळ्यांचे पण खूप आभार. सर्वांचेच खूप आभार. पुढल्या सोमवारी पुन्हा भेटूया आपण. नवीन विषय, नवीन वक्ता. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट.